तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुण्याच्या दौंड तालुक्यातील रोटी येथील रोटमल नाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने मुंडन करण्याची अनिष्ट अमानवी प्रथा सुरू असल्याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली। यातून धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलांना विद्रूप करत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत आहे। अनेक महिला कौटुंबिक सामाजिक दबावामुळे नाईलाजास्तव मुंडन करून घेत असून यामुळे महिलांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणली जात आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जिल्हाधिकारी पुणे यांना तत्काळ चौकशी करत अशा प्रथांना आळा घालण्यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सौ देवी आणि समीर मोरे यांनी गंभीर तक्रार दाखल केली आहे। प्रकरण अत्यंत गंभीर असून पीडित महिलांची सुरक्षितता तत्काळ सुनिश्चित करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आपणास कळवण्यात येते की दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने मुंडन करण्याची ही अनिष्ट आणि अमानवी प्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। या संदर्भातील तक्रारीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत। धार्मिक परंपरांच्या नावाखाली महिलांना विद्रूप करणे आणि त्यांच्यावर मानसिक दबाव टाकणे हा अन्याय आहे। अनेक महिलांना कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे नाईलाजास्तव हे मुंडन करून घ्यावे लागते। ही प्रथा महिलांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर गदा आणणारी आहे। असे मुद्दे उपस्थित करून सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन स्थानिक पातळीवर चौकशी करावी असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत। अशा प्रकारच्या सक्तींच्या प्रथांना आळा घालण्यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधितांना कडक सूचना द्याव्यात। ज्या महिलांना या प्रथेसाठी भाग पाडले जात आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे। तसंच या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली आहे याचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12(2) आणि 12(3) नुसार 7 दिवसांच्या आत महिला आयोगाला पाठवा अशा सूचना रुपाली चाकणकर यांनी केल्या आहेत। नमस्कार। पुण्याच्या दौंडमधील श्री रोटमलनाथ मंदिरामध्ये मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने मुंडन केले जाते। याबाबत काही महिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलेला विद्रूप करत असताना तिच्यावर एक कौटुंबिक, मानसिक, सामाजिक असा दबाव टाकला जातो। खऱ्या अर्थानं तिच्या जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला जातोय आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा दबाव तिच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की तिला सक्तीनं विद्रूप केलं जातं आणि म्हणून या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या वतीनं याची दखल घेत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत याबाबत संबंधित मंदिर प्रशासन आणि त्यामध्ये जे कोणी हे अमानवी प्रथा सुरू करून यामध्ये महिलांना विद्रूप करत असतील त्यांच्यावर आजही अनिष्ट रूढी परंपरेच्या माध्यमातून त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना आणि त्या पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।